जवळपास अर्धा तास त्यांची मीटिंग झाल्यानंतर प्रवीण दरेकर आहेत. सर, कशा संदर्भात चर्चा झाली आहे त्यामध्ये? जवळपास अर्धा तास त्यांची मीटिंग झालेली आहे. तर काय शिंदे साहेबांसोबत चर्चा झाली की काय झालं? अरे काही राजकीय चर्चा नव्हती. शिंदे साहेबांकडे मी वरच्यावर त्या ठिकाणी येत असतो. जराही याच्यामागे कुठलाही राजकीय संदर्भ नाही. नक्कीच KDMC मध्ये जे काही प्रकरण समोर आलं त्यानंतर मुंबईचं उद्या आरक्षण सुटणार आहे. काय वाटतं, महापौर पदावरून अनेक चर्चांना उधाण आले. अर्थार्थी त्याशी काही संबंध नाही. KDMCच्या संदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष स्वतः तिथे आहेत, तिथले आमदार प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे ते सक्षम आहेत. देवाभाऊ आणि शिंदेसाहेब एकत्रित त्या ठिकाणी महायुती म्हणून काय तो निर्णय करतील. आजची भेट ही माझी अशी सदिच्छा भेट. मी काही कामानिमित्त त्यांच्याकडे येत असतो. मुंबई असेल, KDMC अनेक ठिकाणी तर्क वितर्क लावण्यात येणार आहेत किंवा यांचा पाठिंबा असेल किंवा यांचं बाहेरून पाठिंबा असेल, कारण का मनसेने तर ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे. काय वाटतं, याच्यातून काय चर्चा झाली का तुमची? कुठल्याही प्रकारे काही झालं चर्चा तरी या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही एकत्र असू. जे काय व्हायचं ते महायुती म्हणूनच होईल. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल. एकीकडे बोललं जाते की कारण का बोललं जातंय, कळलं जातं, चर्चा होते, त्याला आमच्याकडे काय उत्तर आहे? आमच्याकडे एवढंच आहे की महायुती म्हणून आम्ही सगळीकडे एकत्र असू. नक्कीच दावोसवरून देखील मुख्यमंत्री येणार आहेत. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याचं त्यांच्यातून सांगण्यात आलं. मात्र ते आल्यानंतर या चर्चांना पुढं सुरू झाली नाही, मुख्यमंत्र्यांनी इथल्या ह्या निवडणुका महत्त्वाच्या आहेतच, परंतु त्यापेक्षा माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक आली पाहिजे, मुंबईत गुंतवणूक आली पाहिजे, ह्याला प्राधान्य दिलं आहे. आणि म्हणून ते बघा, या निवडणुकीच्या धावपळीत सुद्धा दावोसला 5 दिवस गेलेत. हे त्यांचं आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक आणून राज्य औद्योगिक प्रगतीकडे नेणं, इथल्या हाताला काम मिळणं आणि राज्याचा आर्थिक विकास होणं, अशा प्रकारचा व्हिजनरी लीडर आज महाराष्ट्राला लाभला आहे. आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये काही आमच्यात प्रॉब्लेम येणार नाही. आम्ही सगळे एकत्रितच राहू आणि एकत्रितच त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी होतील. एवढ्या राजकीय घडामोडीनंतर KDMC महायुतीचा महापौर होईल. महायुतीचाच महापौर होणार. श्रीकांत शिंदेनी स्वतः सांगितलेलं आहे. ते खासदार आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी सांगितलं की काही जरी घडामोडी झाल्या तरी महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी होईल. त्याच्यामुळे कुठलंही दुमत नाही, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. जे होईल ते महायुती म्हणूनच होईल. ते म्हणाले की मनसे म्हणजे काही MIM नाही, त्यामुळे मुंबईमध्ये देखील चित्र पाहायला मिळेल. चला, आता मी बोललो खूप. चलो. नक्कीच हे होते प्रवीण दरेकर. जवळपास पाऊण तास एकनाथ शिंदे यांची चर्चा केलेली आहे नंदनवन या निवासस्थानी, आणि कोणतीही राजकीय चर्चा नाही केली असं त्यांच्या वतीने जरी सांगण्यात आलं. मात्र सध्या मुंबईच्या महापौर पदावरून जी काही रसिकेत सुरू आहे, जी काही बोलणी सुरू आहे, त्यामुळं नेमकी यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन मोहन सर, रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.